त्यांचं राजकीय हित डोळ्यासमोर ठेवून आरक्षणाच्या आडमध्ये त्यांचा कुठला काही फायदा करून घेत असेल, असा जर कोणी नजरेस आला आणि डोळ्यासमोर आला, सरकारच्या कपडे फाडताना त्याचे सुद्धा कपडे फाडले जातील, एवढं लक्षात ठेवायचं. जय शवालाल. आज सतीश भाऊ राठोड यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवशी त्यांची तब्येत खूप खालावत चाललेली आहे आणि काल मुख्यमंत्र्यांनी आमच्या बंजारा समाजाच्या शिष्टमंडळांसोबत जी बैठक घेऊन भावनेशी खेळण्याचा सरळ प्रयत्न केलेला आहे. कुठले ठोस त्या ठिकाणी निर्णय घेताना दिसलेले नाही. बाईटमध्ये बाकीचे लोक बोलत आहे की मुख्यमंत्र्यांनी खूप चांगला निर्णय घेतला. 3 महिन्याच्या कालावधीमध्ये अहवाल मागवल्यानंतर केंद्राकडे पाठवू, साधं सरळ असं मीडियाच्या माध्यमातून काही जे समाजाचे लोक बोलताना दिसत आहेत. आता त्या बैठकीला जी मंडळी बोलवण्यात आलेली होती त्या लोकांनी किती पद्धतीने एसटी आरक्षणाचा रेटा लावला, किती आग्रह धरला, अजून त्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. त्या आम्ही जाणून घेतोय. पण त्या बैठकीला किती उपोषण करताना बोलवण्यात आलेलं होतं, ज्या लोकांनी आंदोलनं केली, प्राणांतिक उपोषणं केली, अशा लोकांना किती बोलवण्यात आलं होतं, त्यांचं किती ऐकून घेण्यात आलं किंवा त्यांना काही बोलण्याची संधी दिली का, असे अनेक प्रश्न आहे. पण मुळातच जो कालचा निर्णय झाला त्या निर्णयामध्ये कुठंतरी आम्हाला शाश्वती वाटत नाही. जर तो निर्णय तसा झाला आहे, पहिली तर आयोग नेमण्याची काही गरज नव्हती, समित्या नेमण्याची काही गरज नव्हती. यापूर्वी अनेक आयोग, अनेक समित्या बंजारा समाजाला एसटी आरक्षण मिळाव्यात म्हणून स्पष्ट शब्दात शिफारस केलेल्या आहेत. म्हणजे या सरकारला यापूर्वीचे जेवढे आयोग आहेत त्या आयोगाच्या शिफारशी मान्य नाही का? म्हणजे थोडक्यात आपण आता असं समजूया की या सगळ्या आयोगांना या सरकारने केराची टोपली दाखवलेली आहे आणि समितीच्या निमित्त पुढे करून फक्त वेळ काढूपणा करण्याचं धोरण कुठेतरी या सरकारने डोक्यात ठेवलेलं आहे. सरळ बंजारा समाजाला आरक्षण देण्याची मानसिकता कुठेतरी या सरकारची दिसत नाही आहे. आमची ही एकच मागणी आहे की जो काही निर्णय तुम्ही काल घेतला, ठीक आहे, एक वेळेस आम्ही असं समजून घेतो की तुम्ही 3 महिन्याच्या कालावधीमध्ये आयोग नेमून, समिती नेमून रिपोर्ट मागवणार आणि त्या आधारे केंद्र सरकारकडे तुम्ही पाठपुरावा करणार. पण त्या सगळ्या गोष्टी तुम्ही कागदावरती जोपर्यंत आणत नाही, लेखी स्वरूपात ठोस समाजाला विश्वास बसेल अशा पद्धतीचा एक पारदर्शक भूमिका तुम्ही घेत नाही, तोपर्यंत समाजाला कुठल्याही परिस्थितीत विश्वास बसणार नाही आहे. मागेच आम्ही इशारा दिला आहे, काल परवा पण दिला होता. याच उपोषणाच्या ठिकाणी सतीश भाऊंची भेट घेण्यासाठी जळगावचे आत्माराम भाऊ आले होते. ते देखील त्या बैठकीला काल उपस्थित होते. ते स्वतः या ठिकाणी सांगून गेले होते की सरकारने उद्याच्या बैठकीत जर एसटी आरक्षणाच्या संदर्भात ठोस सकारात्मक भूमिका घेतली नाही, आम्हाला समाधानकारक वाटलं नाही, तर आम्ही त्या बैठकीवर बहिष्कार घालू, निषेध नोंदवू. आता मला हे कळत नाही त्यांचं नेमकं समाधान कुठल्या गोष्टीवर झालं. आता त्यांच्यापैकी बऱ्याच लोकांना मी कॉन्टॅक्ट केला, विचारणा करतोय. काही जण 6 महिने म्हणताय, काही जण 3 महिने म्हणताय. तर नेमकं कोण खरं बोलते हे पण काही कळायला मार्ग नाही. त्याच्यामुळे आमची एकच मागणी आहे, जो काही निर्णय झाला असेल तो कागदावरती उतरवा आणि समाजाला जाहीरपणे कळू द्या. मुख्यमंत्र्यांनी जाहीर घोषणा करून समाजाला आश्वस्त केलं पाहिजे की आम्ही असा निर्णय घेतला आहे आणि निश्चितच बंजारा समाजाला आरक्षण देण्याची आमची भूमिका आहे, असं आश्वस्त केलं पाहिजे. तर समाजाला कुठेतरी वाटेल. तसं निर्णय आणि तशी ठोस भूमिका जोपर्यंत सरकार घेत नाही तोपर्यंत हा लढा इथं थांबणार नाही. हा लढा असाच चालू राहील आणि दिल्या इशाराप्रमाणे कपडे फाडे आंदोलन आम्ही लवकरच करणार आहे. सरकारचे तर कपडे आम्ही फाडूच, पण जो कोणी समाजासोबत गद्दारी करत असेल, स्वतःच्या फायद्यासाठी, स्वतःच्या हितासाठी, त्यांचं राजकीय हित डोळ्यासमोर ठेवून आरक्षणाच्या आडमध्ये त्यांचा कुठला काही फायदा करून घेत असेल, असा जर कोणी नजरेस आला आणि डोळ्यासमोर आला, सरकारच्या कपडे फाडताना त्याचे सुद्धा कपडे फाडले जातील, एवढं लक्षात ठेवायचं. जय शवालाल.